नमस्कार. आज ना आपण मस्त असे गुळाचे खुसखुशीत जाळीदार अनारसे पाहणार आहोत. शक्यतो ना माझ्या घरामध्ये साखरेचे खात नाहीत. मुलं आवडतात, पण साखरेचे थोडेसे कडक होतात. पण गुळाचे असे खुसखुशीत होतात. अगदी तोंडामध्ये दात नसणारे वयस्क लोकं असतात, त्यांना सुद्धा हे अनारसे खाता येतात. त्यामुळं मुलाला माझ्या गुळाचेच आवडतात. काय करायलीस मम्मी? मी अनारसे बनवायले चुलीवरचे. बर, गोळाची कर, साखरेची नको करू. बर, बघा मग घरच्या फरमाईशीवर मी काय केलंय तर 2 असे ग्लास तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ शक्यतो वापरायचे. जसा भात चिकट होतंय ना असे तांदूळ वापरायचे. आणि हे मी तांदूळ 4 दिवस भिजू घातलेले आहेत. बघा आपोआपच हाताने ते भुगा होतात. पाणी बदलायचे फक्त रोज, म्हणजे वास येत नाही. तर हे 2 ग्लास अशा पद्धतीने भिजून झालेले आहेत माझे 4 दिवस. आणि 5व्या दिवशी घेतलं, 4थ्या दिवशी घेतलं पाणी काढून तरी चालतं. निथळत ठेवायचं. निथळल्यानंतर अशी सुकवून घ्यायची आहेत. त्याच्यातलं मॉइश्चर आतमधलं राहिलं पाहिजे, फक्त वरून थोडंसं वाळलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला फॅनच्या हवेखाली हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत. 3 दिवस भिजवा, नाही तर 4 दिवस राहिले तरी चालतात. आणि छान आपले सुकलेले आहेत. 1-आधा घंटा लागतो सुकायला. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये, छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे पीठ आपल्याला होता होईल तितकं बारीक करायचं आहे. आणि मैद्याच्या चाळणीनं चाळायचं आहे. मोठ्या चाळणीनं, रवा आपण चाळतो त्या चाळणीनं अजिबात चाळायचं नाही. जो मैदा आपण चाळतो ना ती चाळणी वापरायची. जेवढं पीठ तुम्ही बारीक चाळून घेताल ना तर तुमचे अनारसे बिघडणार नाहीत. जर तांदळाचं पीठ मोठं आलं तर त्याचे अनारसे नीट होत नाहीत, कडक होतात. म्हणून हे, आणि चाळणीमध्ये हात घालून चाळायचं नाही, अलगद चाळायचं. जर आपण चाळणीमध्ये हात घालून मोठं पीठ खाली पडतं बघा आता इतकं. तर आपण हे पीठ मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला गूळ किसून घेता येतो. तर इथं माझं किती भरतंय पीठ ते बघूयात. आता ही दुसरी वाटी आहे. थोडंसं अलगद दाबायचंय. जास्त पण भुसभुस असं भरायचं नाही. थोडंसं दाबून भरायचं. दाबून म्हणजे थोडंसं वरची खाली चोपायची, अशी म्हणजे दाबायची. तर हे 3, 4 आणि असं 5 वाट्या माझं हे पीठ भरणार आहे. तर त्याच्या निम्म आपल्याला गूळ किसलेला वापरायचा आहे. कारण म्हणजे परत बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. पण शक्यतो किसलेला बारीक केलेला गूळच आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता हे बघा, हे सगळं खालचं पीठ ते सगळं टाकल्यानंतर 5 वाट्या माझं पीठ भरलंय. तर त्याच्या निम्मा गूळ म्हणजे 2.5 वाट्या मी इथं घेणार आहे. गूळ तुम्ही कोणताही घ्या. थोडासा कलर असलेला, काळा कलर असलेला गूळ शक्यतो वापरू नका, कारण खूप काळे अनारसे होतात त्याचे. दिसायलाही छान दिसलं पाहिजे, म्हणजे आवडीनं खातात मुलं, कोणी घरातले किंवा आपल्याला पाहुण्यांना द्यायचं असतं. तर बघा इथं 2.5 वाट्या गूळ मी किसून घेतलेला आहे. आणि हातानं छान मिक्स करून परत मिक्सरला फिरवून घेणार आहे. कारण मिक्सरला फिरवल्यामुळं काय होतं, थोडंसं ते ओलसर होतं आणि चांगलं मिक्स होतं त्याच्यामध्ये, असं पिठाळ राहत नाही. मग आता आपल्याला याच्यामध्ये काही पाणी, काही दूध वगैरे आत्ताच मिक्स करायचं नाही, कारण याचे गोळे करून आपल्याला असंच डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून बाहेर 2 ते 3 दिवस असंच पीठ मुरवत ठेवायचं आहे. आणि फ्रीजमध्ये हे पीठ खूप दिवस राहतं. असंच करून जर गोळे ठेवले तुम्ही तर 1-2 महिने हे पीठ फ्रीजमध्ये राहतं. पण बाहेर 2-3 दिवसच असं ठेवायचं. जास्त पण बाहेर ठेवायचं नाही. मग त्याला ते पीठ खूप पातळ होतं परत, म्हणजे असं आपण इडलीचं पीठ कसं होतं, थोडंसं जाळी धरल्यासारखं तसं होतं. त्यामुळं 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त हे पीठ गोळे करून, असं चांगले गोळे मऊसर करायचे हातानंच. होतात ते लगेच गूळ असल्यामुळे त्याच्यामध्ये. आणि हे छान असं आपण ठेवल्यानंतर 2 दिवसानंतर बघा हे गोळे असे सॉफ्ट झालेले आहेत, असे ओलसर झालेले आहेत. तर हे छान हातानंच बारीक करायचे. आणि आता हे आपल्याला थोडंसं दुधाचा हात घेऊन पीठ थोडंसं पातळ करायचं आहे. गूळ लगेच पातळ होतो, साखरेपेक्षा पटकन गूळ वितळतो, त्यामुळं जास्त घ्यायचं नाही. थोडं थोडं बघत बघतच करायचं आहे. अगोदर एक गोळा करायचा, नंतर दुसरा घ्यायचा. असे जेवढे तुम्ही गोळे केलेत ते लगेच एकदमच बारीक करून घ्यायचं नाही, म्हणजे ओले करायचे नाहीत. एक एकच करायचा. जर पहिला गोळा आपला ओला जास्त झाला तर दुसरा त्याच्यातला घेऊन मिक्स करता येतो, कारण आपल्याकडे लगेच रेडी असं पीठ नसतं तांदळाचं मिक्स करायला.
त्यामुळं असंच करायचं अगोदर थोड्या थोड्या प्रमाणातच गोळे तयार करून हे आपल्याला खसखसीवर थापून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही लाटू पण शकता आणि हां, गोळा थोडासा ओलसरच असायला हवा. जर त्याच्यामध्ये पिठाळ गोळा असेल तर तो विरघळतो तेलामध्ये आणि पातळ असं थापून घ्यायचं आहे. लाटू पण शकतात तुम्ही. मेन कापड किंवा मेन पॉलिथिनचा कपडा याच्यावर तुम्ही लाटू पण शकतात. आणि तेल बघा असं चांगलं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छोटंसं जास्त गरम तेल नसावं. गरम झालेलं मीडियम असं गरम गॅसवर पण तुम्ही असंच तेल गरम करा. मी हे चुलीवर करायला घेतलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करता येते पण चुलीचं नाही करता येत. पण चुलीचा पण मी जाळ थोडासा कमीच ठेवला आहे. मीडियमच तेल गरम पाहिजे. टाकलं की लगेच वर नाही आलं पाहिजे. अशा पद्धतीनं करायचं म्हणजे त्याला छान जाळी सुटते आणि चांगलं तळलं पण जातं कमी तेल गरम असेल तर. कमी तेल गरम असेल तरच जाळी येते. जास्त तेल गरम असेल तर जाळी येत नाही. अनारसे फुगतात. पहिला थोडासा आपल्याला जजमेंट आलेलं नसतं त्याचं. तर ते पहिल्या ह्याला आपल्याला समजतं की किती तेल गरम ठेवायचं आहे, किती कमी ठेवायचं, किती तेल जास्त गरम करायचं. त्यामुळं पहिला बघा आपल्या विरघळलेला नाही, काही नाही, छान तळला गेला आहे. आता थोडा आणखीन मी जाळ कमी करणार आहे आणि बाकीचे तळून घेणार आहे. बघा कमी पुढचा मी दाखवते कसं तळलेला गेलेला आहे. आता याला पण जाळी छान सुटलेली आहे. आतमध्ये तळल्या गेलेला आहे, कच्चा नाही अजिबात. तर आणखीन थोडंसं पांढरट निघावं असं वाटत असेल तर थोडंसं कमी गरम तेलामध्ये आपल्याला हे पुढचे आपण अनारसे असेच पातळ थापायचे, जाड ठेवायचे नाहीत. जाड ठेवले ना तर फुगतात तेलामध्ये. तर बघा आता हे दुसरं आपण आणखीन थोडंसं कमी केलं आहे तेलाचं गरमपणा आणि त्याच्यात हा तळून घेतलेला आहे. तर मी खालचा जाळ थोडासा कमी केला आहे आणि इथं बघा जाळी कशी सुटलेली आहे छान. 1-2 अनारसे जरा होतात. तिसरा चौथा मग छान आपली जाळीदार अनारसे तयार व्हायला मदत होते. त्याला आपल्याला कळतं की किती तेल गरम ठेवायचे. बघा किती छान जाळी सुटलेली आहे आणि गुळाचे अनारसे खूप खुसखुशीत होतात. कडक होत नाहीत. साखरेचे थोडेसे कडक होतात. साखरेच्या बी अनारसेचा मी व्हिडिओ छान टाकलेला आहे. ते पण जास्त कडक झालेले नाहीत. फक्त परफेक्ट माप असेल ना गुळाचं, साखरेचं म्हणा, तांदळाचं तर आपले अनारसे बिघडत नाहीत, मस्त होतात. गुळाची करा, साखरेची करा. साखरेचा पण अनारसा कसा करायचा याचा अपलोड आहे व्हिडिओ. आता हे सगळे माझे असे तयार झालेले आहेत. अजिबात काहीच विरघळले नाहीत, काही नाही. छान जाळीदार असे माझे सगळे अनारसे 20 ते 25 अनारसे तयार झालेले आहेत. बघा खुसखुशीत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. या दिपावळीला या पद्धतीनं करा.